सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना नमस्कार. इथेची जी परीक्षा आहे त्या परीक्षेची तारीख आहे 14 फेब्रुवारी 2026. संध्याकाळी 6 वाजेला ही परीक्षा होणार आहे. इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन. आता ही जी परीक्षा आहे या परीक्षेमार्फत 600 विद्यार्थ्यांना 13 लाखांपर्यंतची बक्षिसं जी आहे ती इग्नाइट पाठशालातर्फे दिली जाणार आहे. ठीक आहे. मग आता ही बक्षिसं कशी दिली जाणार आहेत तर आपण एक नवोदयची बॅच घेतो आहोत. नवोदय प्रवेश परीक्षा 2026 आणि 27 ची एक बॅच आपण घेत आहोत. ह्या बॅचद्वारे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या 25 मध्ये जे विद्यार्थी येतील त्या पहिल्या 25 विद्यार्थ्यांना मोफत मध्ये ही बॅच मिळणार आहे. ठीक आहे. इथेची एक्झाम दिल्यानंतर पहिल्या 25 विद्यार्थ्यांना ही जी बॅच आहे ही बॅच पूर्णपणे मोफत मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरच्या 75 विद्यार्थ्यांना या बॅचसाठी 3,750 रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे. विद्यार्थ्यांना भरावे लागतील फक्त 1,249 रुपये. त्याच्यानंतर 200 विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिप मिळणार आहे. 300 विद्यार्थ्यांना 25% स्कॉलरशिप मिळणार आहे. अशा पद्धतीने नवोदय प्रवेश परीक्षेची जी काही बॅच आहे ती बॅच विद्यार्थ्यांना विकत घेता येणार आहे अतिशय कमी किमतीमध्ये. ठीक आहे. तर ही बॅच घेणं किंवा न घेणं हे तर आता विद्यार्थ्यांच्या हातात आहे. परंतु जर तुम्ही इथेची एक्झाम दिली, फक्त एक्झाम म्हणते मी, फक्त एक्झाम 14 फेब्रुवारी रोजीची जी एक्झाम आहे ती एक्झाम दिली तर विद्यार्थ्यांना काय काय फायदे होणार आहे, पालकांना काय फायदे होणार आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात मोठा फायदा तर आपण बघितलाच की तुम्हाला बॅच फ्री मध्ये मिळणार आहे. परंतु एक्झाम दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास वाढणार आहे. कशा पद्धतीने, आता ही विद्यार्थी सगळे चौथीत आहेत बरोबर. चौथीत त्यांनी सगळ्यांनी स्कॉलरशिपची परीक्षेचा फॉर्म भरलेला असणार आहे. आता आपला जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये बुद्धिमत्ता चाचणी, गणित आणि भाषा असे 3 पेपर आहेत. या 3 पेपरचा जो काही अभ्यास आहे तो स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या अभ्यासासारखाच आहे. त्याच्यामुळे काय होईल की ह्या इथेच्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपच्या परीक्षेचा जो काही अभ्यास आहे तो सुद्धा त्यांना लक्षात येईल की किती अभ्यास झालाय, काय झालाय. परीक्षेमध्ये मिळणाऱ्या एकूण गुणांवरून त्यांना लक्षात येईल की त्यांचा अभ्यास कितपत झालेला आहे आणि त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो 100% वाढणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठलीही परीक्षा दिल्यामुळे, कुठलीही परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी ही आहे ना ती निर्माण होत असते बरोबर. तर त्याच्यामुळे अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये ह्या परीक्षा किंवा चॅलेंजेस किंवा काहीतरी कॉम्पिटिशन्स असणं गरजेचं असतं. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वेळेचं नियोजन समजणार आहे. ठीक आहे. वेळेचं नियोजन कशा पद्धतीने समजणार आहे, आता तुमची स्कॉलरशिपची जी एक्झाम आहे ती स्कॉलरशिपची एक्झाम होणार आहे 26 एप्रिल रोजी बरोबर. 26 एप्रिल रोजी तुमची फायनल स्कॉलरशिपची चौथीची परीक्षा होणार आहे. मग त्या परीक्षेच्या दृष्टीने तुमचा किती अभ्यास झालाय, तुम्ही किती प्रश्न किती वेळामध्ये सोडवू शकताय हे सुद्धा तुम्हाला इथनं कळणार आहे. ठीक आहे. एका परीक्षेमधून तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिपचा किती अभ्यास झालेला आहे तो लक्षात येईल. आणि त्याच्याच सोबत जर आपण विचार केला, जे कोणी पहिले 25 विद्यार्थी असतील त्या पहिल्या 25 विद्यार्थ्यांना 100% ऑफ मध्ये नवोदयची जी बॅच आहे ती बॅच मिळणार आहे. ठीक आहे. आणि अशा तब्बल एकूण 600 विद्यार्थ्यांना वेगळे वेगळे बक्षीस आपण देणार आहोत. आता पालकांना काय फायदा होणार आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांचा फायदा तर आपल्याला लक्षात आला की विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार, त्यांना वेळेचं नियोजन कळणार किंवा त्यांची जी तयारी आहे, अभ्यासातली गोडी आहे ती वाढणार बरोबर. पालकांना काय फायदा होईल, सगळ्यात पहिलं पाल्याची खरी क्षमता तुम्हाला लक्षात येणार. तुमच्या पाल्याचा अभ्यास किती चाललेला आहे, कशा पद्धतीने चाललाय, योग्य दिशेने तो होतोय की नाही हे तुम्हाला लक्षात येणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यातही ज्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळालेले आहेत त्याच्यावरनं लक्षात येईल की विद्यार्थ्यांचे स्ट्रॉंग सब्जेक्ट कुठले आणि त्यांचे वीक सब्जेक्ट कुठले. ठीक आहे. वीक सब्जेक्ट जर आपल्याला लक्षात आले तर त्या वीक सब्जेक्टवरनं आपण पुढे अभ्यास करून त्याच्यावर मात मिळवू शकतोय. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर विद्यार्थ्यांना मोफत मध्ये मार्गदर्शन मिळणार आहे. ठीक आहे. मग कुठल्याही पालकांची सगळ्यात महत्वाची कंडिशन काय असते, इकॉनॉमिकल कंडिशन जे आहे ते आपल्याला सगळ्यांनाच सारखी असेल असं नाहीये बरोबर. किंवा सारखी असली जरी तरी सुद्धा बऱ्याचदा काय होतं की ही फी ती फी खूप साऱ्या फीज असतात वेगळ्या वेगळ्या आणि मग प्रत्येक वेळेला पैसे द्यायचे म्हटले की थोडंसं जीवावर हे प्रत्येक पालकाचं येत असतं बरोबर. मग आता त्यासाठी काय करतो आपण, 6वी ते 12वी पर्यंतचं नवोदयमध्ये शिक्षण तर तुम्हाला मोफतमध्ये मिळणार बरोबर.
मग नवोदयचं ते शिक्षण जर तुम्हाला मोफतमध्ये हवं असेल 6वी पासून 12वी पर्यंतचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला नवोदयच्या बॅचमध्ये ऍडमिशन घ्यावं लागणार, नवोदयचे प्रवेश परीक्षा द्यावी लागणार. प्रवेश परीक्षा द्यायची म्हटल्यावर तुम्हाला तयारी करावी लागणार. आता त्या तयारीसाठी बाहेर जर तुम्ही क्लासेस लावले तर त्या बाहेरच्या क्लासेसची फी जी आहे ती महिन्याला 1,500-2,000 रुपये असते, बरोबर. आपल्याकडे जी नवोदय बॅच आहे त्या नवोदय बॅचची जी फी आहे ती पूर्ण वर्षभराची, पूर्ण 8 महिन्यांची ही बॅच असणार आहे. तर संपूर्ण 8 महिन्यांची फी आहे 4,999 रुपये, बरोबर. प्लस ही बॅच तुम्हाला तुमच्या घरी बघता येईल. ह्या बॅचसाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्हाला तुमचा क्लास सोडून, तुमचं घर सोडून कुठेही बाहेर जायची गरज नाही. तुम्ही मोबाईलवर, टॅबवर कुठेही ही बॅच घेऊ शकतायत, त्याच्यावर बघू शकतायत. अगदी तुम्ही सुट्टीवर गेला, तुम्ही मामाच्या गावाला जाऊन बसलात ते विद्यार्थी, तरी सुद्धा त्यांना तिथे बॅच बघता येणार आहे, बरोबर. आणि ही जी फी आहे ती एक टाइम फी भरल्यावर तुम्हाला ही एवढी 8 महिन्याची बॅच मिळणार आहे. त्यात तर तुमची नवोदय प्रवेश परीक्षेची संपूर्ण तयारी ही होऊन जाणार आहे. आणि ही संपूर्ण तयारी झाल्यानंतर जर त्या विद्यार्थ्याने नवोदयमध्ये नंबर लागला त्या विद्यार्थ्याचा, तर त्याला 12वी पर्यंतचं सगळं शिक्षण फ्री मिळणार आहे. त्याची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी होऊन जाणार आहे तिथे, कारण CBSE पॅटर्न मध्ये नवोदयमध्ये असतं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे सगळंच्या सगळं तुम्हाला फ्रीमध्ये हवं असेल तर इथेची परीक्षा हा अतिशय सोपा आणि इझी वे आहे, ठीक आहे. यातनं काय होणार आहे, 100% स्कॉलरशिप मिळते, फ्री नवोदयची बॅच मिळते, 14 तारखेला 6 वाजेला ही परीक्षा आहे. आणि यातून त्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा जो आहे तो फायदा होणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तिथे एक गुगल फॉर्म येतोय, तो गुगल फॉर्म भरा, तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. आणि 14 तारखेला संध्याकाळी 6 वाजेला आमचं जे इग्नाइट पाठशालेचं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनवर येऊन तुम्ही पेपर देऊ शकता. थँक्यू.